मग तू पण एकदा राजा सामंत साहेबांकडे जाऊन बस आणि भजन म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकून घे. अरे मगाशी ते मला जे माहिती नव्हते ते राग मला सांगायला लागले. म्हणजे अभ्यास आहे. आज आम्ही भजन करतो याच्यातले 60-70% लोकांना कळतं हा बुवा कुठल्या रागामध्ये चांगलं गातोय, हा कुठे चुकतोय. त्या मायबापाने हे मालवण आहे बुवा. मी कित्येक वर्ष सांगितलं इथे जन्माला येणारं मूल सुद्धा स्वरात रडत जन्माला येतं, हे मालवण आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. काय सांगता शेका, मी बोलतो इथे कित्येक डबल बारे केल्या, 3 डबल बारे मला वाटतं झाल्या वाढदिवसाला. एका डबल बारे वाढदिवसाला मी होतो, गेल्या वर्षी फक्त मी नव्हतो म्हणून तू सुटलंस. मी जर असतोय तर वातावरण वेगळं असलं असतं. पोहणा म्हणण्यासाठी प्रशांत बिरमुळे पोलीस पाटील यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. 2 फक्त मला आवडतात म्हणून ती गाणी म्हणतो. त्याच्यातलं पहिलं गाणं सुंदर चव्हाण यांच्याकडे जो चकवा वाजवतोय त्या बालकासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. खूप सुंदर वाजवतोस. म्हणजे नुसता हलतच नाही असतं, त्या पद्धतीने चकवा सुद्धा वाजतोय. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. चांगलं आहे ते चांगलं आहे. म्हणजे नुसती चकी शायनिंग मारीत नाही. अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते.
गजल घेतोय सामंत साहेबांवर. शब्द स्वतःचे आहेत, चुकलं तर माफ करा. सायंकाळी दिली आरोळी काळीज हे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूताने झपाटलं. किती वर्णावी कीर्ती तयांची नाव हाय अजरामर. सामंत साहेब हे नाव फक्त मालवण तालुक्यापुरतं नाहीये किंवा पक्ष म्हणून नाहीये. हे एक विचार आहे, ही एक व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. हे नाव फक्त मालवण किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काफी आहे म्हणून सांगतोय. आणि त्यांच्यावरती 2 ओळी लिहिल्या. किती वर्णावी कीर्ती तयांची नाव हाय अजरामर. घुमळे गावी जन्मा आले दत्त सामंत साहेब थोर. सोबत असतो त्याला कळत सुद्धा नाही. याला माणूस की म्हणतात, याला माणूस म्हणतात, लक्षात ठेवा. पण एक शब्द खूप सुंदर सांगितला साहेब तुमच्यासाठी की त्यांच्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीये. पण आज जो कार्यक्रम आहे तुमच्या चाहत्याने हा जगतचा वाढदिवस तुमचा साजरा करताय, डबलबाजीचा सामना ठेवलाय, हे तुमच्यावर असणाऱ्या प्रेमाखातर नाही म्हणून सांगतो. घेऊन चांगल्या क्वालिटीची फिरला असते, पण हे त्यांच्यात मला कधी गुण दिसलेच नाही. एक साधं राहणीमान आयुष्यात मी प्रामाणिक सांगतो, मी त्यांना बघितलेलं तेवढं सांगतोय. त्यांनी कधी जॅकेट वगैरे घालून मी बघितलंच नाही त्यांना. काय व्यक्ती असेल हो. आणि या तुमच्या परिसराला ही व्यक्ती लाभलं म्हणजे ते देवाचीच पुण्याई आहे, प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. ऐका. वेगवेगळे कार्यक्रम स्वतःच्या हिमतीवर वारीची मदत घेऊन स्वतःच्या हिमतीवर हे चांगले चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच्यामुळे असे कार्यक्रम होणं किंवा मी कालचा कार्यक्रम साहेब या ठिकाणी येऊ जरी शकलो नाही
चांगली गात ऐका. साक्षात येऊन आलेली देई आशीष आपलं पाजळी. दुर्गादेवीच्या आशीर्वादाची आई वडिलांची पुण्य आहे. सामंत साहेबांनी जिल्ह्यामध्ये कधी सांगितलं नाही मी एवढं कमावलं एवढं दान केलं. हे सगळं जे आहे त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे, भोगला मातेची पुण्याई आहे म्हणून त्याला मिळालंय. म्हणून समजून प्रत्येक माझ्या तरुण मित्राला या बाकीच्या माध्यमातून मी एकच सांगेल की प्रामाणिकपणे आई वडिलांची सेवा करा. आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा आणि कुलदेवतेचं स्मरण करा. काही तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही. बॅड पॅच हा प्रत्येकाला असतो, लक्षात ठेवा. त्या बॅड पॅच म्हणून जर आपल्याला सुधारायचं असेल सावरायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि नुसतं नामस्मरण नाही, दुसऱ्याशी चांगलं वागा. ऐका. राणे साहेबांच्या मागे दत्ता सामंत हे उभे होते, लक्षात घ्या. मी बघितलेला बाईट तुम्हाला सांगतो, याच्यात मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा. म्हणजे एवढं पक्षविरहित राजकारण ज्याला आपण म्हणतो, राणे साहेबांवर जे प्रेम, त्यांच्या कुटुंबावर प्रेम, म्हणजे असे सामंत साहेबांसारखे अनेक आहेत राणे साहेबांवर प्रेम करणारे. पण मी एक नंबरला ज्याला सन्मान देईन तो आमच्या सामंत साहेबांना देईन. एक जोरदार आपण त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवूया. ऐका. कधी त्यांनी पदाची, मला वाटतं की जिल्हा अध्यक्ष पण होऊ शकले असते. पक्षाची जिल्हाध्यक्ष, यु नो, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकले असते, आमदार होऊ शकले असते. पण आयुष्यात त्यांनी कधी पद घेतलं नाही, लक्षात ठेवा. अशी रक्कम मी प्रामाणिक सांगतोय, 100% एखादा टक्का कुठे असतील तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये. कारण आजकाल जे सगळं चाललंय आता, ह्यो मगाशी तो शायनिंग मारी, मी सांगतो तुम्हाला जेडपी किंवा पंचायत समिती टार्गेट आहे म्हणून तो काल आला. नथिंग ॲक्शन त्यांनी सांगावं असो त्या विषयात मला जायचं नाही. पण हे माका तू सांगू नको, तू ये प्रेम कर. आमचं तुझं जेवढं प्रेम आहे ना, तुझं विकतचं प्रेम आहे, आमचं आदरपूर्वक प्रेम आहे, लक्षात ठेव. आम्ही फक्त शायनिंग मारून सांगणार नाही सामंत साहेब माझं प्रेम आहे तुमच्यावर. प्रेम दिसलं पाहिजे बुवा, व्यतीत झालं पाहिजे. यु नो व्यतीत तुला काय कळा आज मिळलं कर्माच. आज तुला गाडी घालून करतले ना बारी चांगल्या ठिकाणी हा सगळे युट्यूबचे चॅनल लागले नाही तर तो त्याचे शब्द ठरलेले असतात. बघा पण 2-4 आज नाही मी बोलायला दाखवलेलं. हा चला आहे इष्टातयांची खोल राणे साहेबांची लेखारी. आपल्या काय मी लिहिलंय, राणी मानतयांचं साधं पण नाही करायचं नाद. ते साधे जरी वागत असले तरी जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला त्यांचा कुणी कुठल्याच बाबतीत नाद करायचा नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. समजणे वाले को इशारा काफी आहे. मी जास्त काही या विषयावर बोलणार नाही. आम्ही ते डोळ्यांनी बघितलेलं आहे. असा ह्यो बोलायचो नाही, ते का भीती वाटतं. अरे तू सांगतोस लोके बुवा स्वतःच काय, मी जे बुवा प्रेझेंट करतो ना माझ्या स्वतःची विचार सगळे प्रेझेंट करतो. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकवरचे आमचे मुद्दे नसतात बुवा कधी. हा
होऊ देत ना, मला थांबवतील, तू टेन्शन घेऊ नको. माझ्या मंडळ कारवाई करेल. 40 मिनिटं झाली का हो? झाली का? हा झाली तर सांगा, मी थांबायला तयार आहे. येतो मी देणे कधी आणि मी काय वायफळ बोलत नाही गेला. अरे ज्या कामासाठी आलो त्यांच्या उद्योग तू करणं माझं काम आहे बुवा. हा गप्प बस. धन्यवाद धन्यवाद. अमोल खेळुसकर यांच्याकडून या गजरासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. विनय गुडेकर यांच्याकडून या मुलासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. गजर घेतोय मी गजराच्या एंडिंगला घेतोय, आधी गजर चालू करतो.
राणी